प्रिय भक्तांनो, असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट करा की हे देवा, आमच्या प्रत्येक मार्गात मला सुख दे, मला प्रत्येक वेळी शक्ती दे आणि प्रत्येक अडचणीत मला साथ दे. प्रिय भक्तांनो, बाळूमामांची हे एक देवी शक्ती आहे जी आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असते आणि आपल्या प्रत्येक भक्तांना देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच मदत करत असतात. बरं, फक्त ते ओळखायला आले पाहिजे. ज्या व्यक्तीची मनस्थिती वाईट असते, म्हणजे बरोबर आणि स्थिर नसते, त्याच्या मदतीला देव नक्की येतातच, मात्र त्याची परिस्थिती नक्कीच बिघडवतात. कारण मनस्थिती जेव्हा बिघडते तेव्हा परिस्थिती बिघडतच असते. त्यामुळे मनस्थिती नीट ठेव, प्रत्येक गोष्ट तुला प्राप्त होईल. माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुझ्याकडे हा देवी संदेश घेऊन आलेलो आहे. माझा हा एक देवी स्वरूपी संदेश आहे. जर तुझ्याकडे किमतीचा वेळ असेल तर नक्कीच आज मला दुर्लक्ष करू नको. प्रिय भक्तांनो, तुमच्याकडे जितका आज वेळ आहे तितका वेळ नक्कीच हा संदेश ऐकण्यासाठी द्या. एका वेळेनंतर सुंदरता नव्हे तर साधेपणा प्रत्येक माणसाला आवडायला लागतो. त्याच पद्धतीने भक्तांनो, लक्षात ठेवा, माणसाला एका वेळेनंतर सुंदरतापेक्षा साधेपणा जेव्हा आवडायला लागतो तेव्हा प्रत्येक माणसाला देव आठवतो. मात्र ज्या माणसाला कम वयात देव आठवतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे नक्कीच दूर होतात आणि त्याचे भविष्य नक्कीच सुंदर होते. त्यामुळे भाग्यवान समजा की तुम्ही भक्ती मार्गावर आहात. भक्तांनो, अंतर मनात कितीही संघर्ष असला तरी तुझ्या चेहऱ्यावर हास्य दाखवणे हा जीवनातील सर्वश्रेष्ठ अभियान आहे. लक्षात ठेव, कितीतरी तुझ्या जीवनात दुःख आहेत, कितीतरी तुझ्या जीवनात संघर्ष करायचे तुला आहे. मात्र लक्षात ठेव, कितीही संघर्ष करायचे असले तरी बेहून काही होणार नाही. भक्ता, एक गोष्ट आत्ताच लक्षात ठेव, संघर्ष करण्यासाठी मी तुला निवडलेली आहे. याच्यामुळेच तुला तुझ्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागत आहे. मात्र थांब, स्वतःला फार खराब नशीब असं स्वतःचं आहे असं समजून घेऊ नको. कारण संघर्ष फक्त त्यांनाच निवडत असतो ज्यांच्यात प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याची जिद्द असते आणि प्रत्येक अडचणींना तोंड देण्याची हिंमत असते. प्रिय भक्ता, रडू नको. प्रत्येक गोष्ट मला तुझी ठाऊक आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मला माहिती आहे. कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी तुला प्रत्येक वेळी आयुष्यात रडवले आहेत, कोणत्या कारणाने तुझ्या आयुष्यात दुःख आले, याचे सर्व उत्तर मला माहिती आहे. आणि तुझ्या आयुष्यात सध्या कोणती परिस्थिती आणि कशा पद्धतीने दुःख येत आहेत याची देखील मला जाणीव आहे. लक्षात ठेव, मला या ब्रह्मांडात सर्व दुःख व सर्व गोष्टी माहिती असतात, म्हणून काळजी करू नका. प्रत्येक गोष्टी मला माहिती आहेत. तुमच्या आयुष्यात जे दुःख सध्या येत आहेत त्या दुःखांना नक्कीच मी दूर करेल. फक्त हिंमत ठेव. लक्षात ठेव, मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही, म्हणून एकांत ही प्रत्येक वेळी माणूस रमत असतो आणि जो एकांत रमतो तो आयुष्यात मागे सरत नसतो. लक्षात ठेव, तुला प्रत्येक वेळी स्वतः परिस्थितीला भिडण्याची तुझ्यामध्ये जिद्द निर्माण करावी लागेल. अन्यथा जर तू कोणी येईल तुला मदत करेल या आशेवर जगशील तर तुझ्या आयुष्यात कधीही तू पुढे जाऊ शकणार नाहीस. या आशेवर जगू नको की कोणीतरी मदत करतील. मात्र लक्षात ठेव, देव त्याच्याच अडचणीला येत असतात जो आयुष्यात प्रत्येक वेळी नक्कीच स्वतःच्या आयुष्याला तोंड देत असतो आणि देव त्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या सोबत नक्कीच असतात. कारण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक वेळी देव जिद्द पाहत असतात. प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला देखील देवांच्या शक्तीवरती अटूट असा विश्वास असेल तर आत्ताच कमेंट करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं. प्रिय भक्ता, प्रवासात माणूस शून्याचा नवा नक्की
नक्कीच होतो. त्यामुळे प्रवासात माणूस प्रत्येक वेळी रडत असतो आणि हा प्रवास असा आहे ज्यामध्ये प्रत्येक वळण सेम नसते. प्रत्येक वळण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेणार कोणत्या ना कोणत्या वेगळी ठिकाणी नेणारं असतं. त्यामुळे या प्रवासाला आयुष्य असं नाव आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रवास वेगळं नक्कीच असणार आहे. त्यामुळे रडू नको, काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. ध्येयापर्यंत प्रवास करताना प्रत्येक वेळी तुला अडचणी येतील, प्रत्येक वेळी तुला नक्की संकटे येतील. त्यावेळी रडू नको. लक्षात ठेव, ध्येयापर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण नक्कीच अनमोल असतात आणि ध्येयापर्यंत प्रवास करताना रडणे तर अनेक वेळा तुला नक्कीच होईल. कारण ध्येय प्राप्त करण्यासाठी तुला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. प्रिय भक्तांनो, आजचा हा देवांचा एक देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नका. आकाश अमर्याद असलं तरीही उडणाऱ्याला कोणीतरी दिशा नक्कीच द्यावी लागते. आकाश अमर्याद असलं तरी त्यामध्ये उडण्याला कोणीतरी नक्कीच दिशा द्यावी लागते. या आकाशात जितके पक्षी नक्कीच उडत असतात त्या पक्ष्यांना नक्कीच आकाश देखील मार्ग दाखवत असतो. लक्षात ठेवा, आपण प्रत्येक माणसाला नक्कीच मार्ग व रस्ते सध्या उपलब्ध आहेत, मात्र त्या पक्ष्यांना नक्कीच मार्ग व रस्ते दिसत नसतात. तरीही पक्षी स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेवतात आणि उंच झेप घेऊन नक्कीच त्यांना जिथे जायचे आहे ते तिथे जात असतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच. आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करता तेव्हा नक्कीच तुमचा पराभव निश्चित आहे. कोणत्याही ठिकाणी जर व्यवहाराचा गणित तुम्ही मांडत राहाल आणि व्यवहाराचे नियम तुम्ही मांडत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. लक्षात ठेव, प्रत्येक वेळी व्यवहाराचे नियम मांडू नको, प्रत्येक वेळी कोणतेही नियम मांडू नको. आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने नक्कीच चांगले दिवस येतील. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर तुला कष्टाने काढावी लागेल, त्याशिवाय नक्कीच ती नजर जाणार नाही. छंद नाही प्रत्येक वेळी देवांचा, तो देह काय कामाचा. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला देवांचं छंद असतो, देवांची भक्ती करण्याचा छंद असतो, तो ध्येय कामाचा असतो. कारण देवांनी दिलेले हे ध्येय प्रत्येक वेळी कामाला नक्कीच येते आणि ते ध्येय कामाचे नाही. ज्यांना छंद देवांचा नाही, कोणालाही न दुखवता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात कोणतंही नाही. आणि ज्याला हे कळलं, ज्याला ही समजलं, त्याला प्रत्येक वेळी वेगळं पुण्य कमवण्याची गरज नसते. त्यामुळे समजून घ्या, कर्म चांगले करायचे असतील तर कोणालाही न दुखवता जगा. नेहमी सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी राहायला शिक. सुखाच्या शोधात तुझे वेळ नक्कीच गमावण्यापेक्षा समाधानी राहायला शिक. माझ्या प्रेमळ भक्ता, या जगात प्रत्येक व्यक्तीला सुख मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करत असतो. कारण त्याचे मन असते जे त्याला विविध कार्य करायला लावत असते. म्हणजे विविध काही आठवून देत असते, विविध मागणी करत असते. जे त्याच्या मनाचे ऐकतो तो आयुष्यात नक्की रडतो. लक्षात ठेव, मनात जे नकारात्मक विचार असतात त्यांचं न ऐकता नेहमी सकारात्मक विचारांचं ऐक. जर सकारात्मक विचारांचं तू ऐकणार नाहीस तर नक्कीच आयुष्यभर रडत राहतील. त्यामुळे समाधानी राहायला शिका. आयुष्यात कितीतरी देवांनी तुम्हाला दिलेले आहे, कितीतरी देवांनी तुमच्या पदरात सुख दिलेले आहे, त्यांकडे पाहायला शिका. इतरांच्या आयुष्यातील सुख जो व्यक्ती पाहतो आणि इतरांच्या आयुष्यातलं सुख पाहण्याची सवय ज्या व्यक्तीला लागते त्या वेळेपासूनच तो व्यक्ती आयुष्यातील स्वतःचं आयुष्य गमवायला सुरुवात करत असतो. त्यामुळे माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुझ्या आयुष्यात
आयुष्यात जे काही तुला दिलेले आहे ते नक्कीच जास्तच दिलेले आहे यावरती विश्वास ठेव आणि अजून मी तुला नक्कीच देणार आहे आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काहीही प्राप्त होत नसते हे मात्र नक्की आहे बरं. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला देत असतात आणि त्याच्याकडून वेळ आल्यानंतर घेतही असतात. त्यामुळे विश्वास ठेवा, देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जास्त सर्व काही देणार आणि प्रत्येक गोष्टीत यश देणार. फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि समाधानी आयुष्य जगायचं आहे. पराभव व अपमान अयशस्वी नाहीतर यशस्वी होण्याची सुरुवात असते. पराभव झाला, अपमान झाला, प्रत्येक वेळी प्रत्येकाने तुला काही ना काही म्हटले, हे एक अयशस्वी होण्याची सुरुवात नसून यशस्वी होण्याची सुरुवात आहे. होय, पराभव झाल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने तो विचार अख्ख्या आयुष्यात करू शकणार नाही. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी पराभव, अपमान व तू प्रत्येक वेळी खाली येत असतील तर तू आयुष्यात मोठी झेप घेणार आहेस, मोठी उंच उडी खाणार आहेस. कारण लक्षात ठेव, सिंह हा मागे सरकूनच उंच झेप घेत असतो. त्याच प्रकारे मी तुझ्या आयुष्यात तुला मागे नेऊन तुला प्रत्येक अडचणींचा सामना करायला लावून उंच झेप घेण्यासाठी, उंच आकाशात उडण्यासाठी तयार करत असतो. विश्वास ठेव, तू नक्कीच आयुष्यात पुढे जाशील यावरती तुला स्वतःला विश्वास असेल तर कधीही दुःखी राहणार नाहीस. नात्यामध्ये अपेक्षा असण्यापेक्षा प्रेम असायला हवं. प्रत्येकाच्या नात्यामध्ये व्यवहाराचे गणित असण्यापेक्षा चांगले आपुलकीचे नक्कीच गणित असायला हवं. मग आयुष्यातील कोणताही व्यक्ती तुम्हाला दुखवणार नाही. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी तुला हार स्वीकारावीच लागेल. ज्या ठिकाणी तुला जिंकायचं आहे तुला त्या ठिकाणी नक्कीच जर जिंकायचे असेल तर तुला अनेको ठिकाणी हार स्वीकारावी लागेल. जो मनुष्य प्रत्येक वेळी हार ही स्वीकारतो आणि त्यांनी केलेली आयुष्यातील चूक स्वीकारतो तो आयुष्यात कधीही एक राहत नसतो. तो आयुष्यात कधीही एकटा राहत नसतो, तर त्याच्या पाठीशी देवांची शक्ती असते. त्यामुळे हार स्वीकारायला शिका. स्वतःच्या चुका नक्कीच स्वीकारायला शिका. प्रेमळ भक्तांनो, विश्वास ठेवा, जेव्हाही संयम ठेवल्यानंतर वेळ येणार आहे ती सर्वात चांगली येणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील तेव्हा प्रत्येक दुःख जातील आणि तेव्हा तुमच्या मनात येईल की कोणत्या कारणाने आणि कोणत्या परिस्थितीला तुम्ही स्वतः तोंड दिलेली आहात आणि आता ती वेळ कशा पद्धतीने या देवांनी बदलली आहे ही स्वतः तुम्ही पाहाल. हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल जे तुम्ही स्वप्नात पाहू शकणार नसताल. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला जे हवे आहे ते जर तुम्हाला देवानी दिले नसले, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, जे ध्येय तुम्हाला उंच गाठायचे आहे ते ध्येय जर देव तुम्हाला देत नसतील तर लक्षात ठेवा, देव नक्कीच तुम्हाला काहीतरी मोठं देणार आहे. तुमच्या स्वप्नापेक्षा नक्कीच चांगलं देणार आहेत. कारण परमेश्वर प्रत्येकाला तीच गोष्ट देतो ज्या गोष्टीसाठी तो माणूस जन्मलेला आहे. प्रेमळ भक्तांनो, विश्वास ठेवा, जे तुमच्यासाठी योग्य आहे, ज्या गोष्टी तुमच्यासाठी सर्वात योग्य आहेत तेच तुम्हाला परमेश्वर देणार आहेत आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख वाऱ्यासारखे पळून जाईल, वाऱ्यासारखे संपून जाईल. फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक विचारांना दूर करावे लागेल. एवढं मात्र नक्की आहे, जो विचार नकारात्मकामध्ये अडकलेला असतो तो आयुष्यात सर्वप्रथम दुःखी व नाराज असतो. विश्वास ठेवा, देवांनी तुम्हाला इथवर आणलेले आहेत, इथवर तुमचा हात पकडून तुम्हाला इतक्या वरती आणले आहेत म्हटल्यानंतर आयुष्यात यापुढे देव तुम्हाला भरपूर वर नेतील. फक्त तुम्हाला तुमचा स्वार्थ
स्वार्थ करायचा नाही. स्वार्थ करण्यापेक्षा आपुलकी दाखवा. स्वार्थ करण्यापेक्षा प्रत्येक वेळी चांगलंपणा दाखवा आणि नक्कीच तुम्ही त्यावेळी चांगले कर्म कराल. लक्षात ठेवा, मनापासून केलेले कार्य हे याला चांगले कर्म म्हणतात आणि जो व्यक्ती मनापासून प्रत्येक कार्य करत नसतो, प्रत्येक कार्य हे चांगले कर्म व्हावे यासाठी करतो, त्याचे कदाचित एकदा कर्म चुकत असते. मात्र जो मनुष्य चांगल्या मनाने करत असतो सर्व चांगले कामे, जो मनुष्य चांगल्या मनाने प्रत्येक व्यक्तीला मदत करत असतो, त्याच्या आयुष्यात मात्र देव त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाहीत. विश्वास ठेवा, तुम्ही केलेला प्रत्येक संघर्ष देव नक्कीच तुम्हाला वर आणतील व तुम्ही केलेल्या संघर्षात योग्य तो फळ नक्कीच तुम्हाला देव देतील. लढाई प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःसोबत करावी लागते. स्वतःच्या मनासोबत लढाई करावी लागते. स्वतःमधील चूक कोणती आपण करत आहोत या चुकीला पाहावं लागतं. प्रत्येक व्यक्तीची चूक जर पाहत असाल तर नक्कीच आयुष्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा श्रम तुम्ही घालवत आहात. मित्रांनो, नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळी जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातील कित्येक स्वप्न चिरडली जातात. आयुष्यात प्रत्येक वेळी जबाबदारीच्या ओझ्याखाली प्रत्येक वेळी प्रत्येकांचे स्वप्न चिरडली जातात. मात्र जो जबाबदारीचे ओझे याचे नकारात्मक पद्धतीने विचार करतो तो मात्र आयुष्यात एकटा राहतो. त्याला देव प्रत्येक वेळी मदत करत नसतात. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात या परमेश्वराचा हात पाहिजे असेल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात या परमेश्वरांची साथ हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी हवे तितके प्रयत्न व सकारात्मक प्रयत्न करावे लागतील व चांगल्या मनाने व निस्वार्थ प्रेमाने देवांचे नामस्मरण करावे लागेल. नामस्मरण करणे म्हणजे फक्त देवांचे नाव 108 वेळा किंवा जितका वेळ तुम्ही नामस्मरण करतो तितका वेळ म्हणणे आणि मोकळं होणे असे अजिबात नसते. नामस्मरण करणे म्हणजे निस्वार्थ मनाने देवाला आपल्या जवळ बोलवणे, निस्वार्थ मनाने देवाच्या भक्तीत रमून जाणे, देवांच्या सेवेत रमून जाणे यालाच नामस्मरण असा अर्थ आहे. फक्त स्वार्थासाठी केलेले देवाची पूजा ही कधीही आयुष्यात पुढे जाऊ देत नसते. क्षणभर संवाद देखील वर्षाचे नक्कीच कलह संपवत असते. क्षणभर संवाद देखील प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाचे कलह संपवत असते. त्यामुळे क्षणभर संवाद साधा. ज्या व्यक्ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने मानतो त्याच्यासोबतच माझ्या प्रेमळ भक्ता अनावश्यक गोष्टींचा राग करण्यापेक्षा शांत राहिलेलं उत्तम आहे. ही गोष्ट मी सर्वप्रथम तुला आधीच प्रत्येक वेळी समजवलेली आहे. आता तुला समजण्याची गरज आहे. नक्की तू समजून जातील यावरती मला विश्वास आहे. गुरुडझेप घेण्यासाठी पंखासोबत इच्छाशक्ती सुद्धा बळकट असावी लागते. गुरुडझेप घेण्यासाठी प्रत्येक वेळी मनस्थिती चांगली ठेवावी लागते व गुरुडझेप घेण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या अंगी असली पाहिजे. तेव्हाच गुरुडझेप प्रत्येक व्यक्ती घेत असतो. मित्रांनो, असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात प्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्याच्या पडद्याआड अभिनय योग्य नसला तरी चालेल, चारित्र्य मात्र सर्वोत्तम असायला पाहिजे. आयुष्याच्या पडद्यावर अभिनय योग्य नसला तरी नक्की चालेल, मात्र तुमचे कर्म देखील सर्वोत्तम असायला पाहिजे. व्यक्तीची ओळख त्याच्या नावावरून नाहीतर त्याच्या कृतीवरून ठरत असते. म्हणून लक्षात ठेवा, जशी तुमची कृती तशी तुमची मनस्थिती व जशी तुमची मनस्थिती तसे तुमचे जीवन हे मात्र नक्की आहे. ठरवलेल्या गोष्टी वेळीच केल्या तर नंतर पश्चातापाला वेळ मिळणार नाही. पश्चाताप करायला नक्की
नक्कीच वेळी मिळणार नाही. त्यामुळे जी गोष्ट आत्ता तू ठरवलेली आहेस ती गोष्ट लवकरात लवकर करून टाक. म्हणजे कसं तुझ्या आयुष्यात पुन्हा तुला पश्चाताप करण्यासाठी वेळ मिळणार नाही. जी गोष्ट आता तुला करायची आहे ती गोष्ट नक्कीच तू करून टाकशील यावरती मला विश्वास आहे. आरोग्य आणि संपत्ती यांचा योग्य समतोल हाच तुझ्या जीवनातला खरा अमृत कळश आहे. प्रत्येक वेळी लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात देवांनी दिलेले हे तुला शरीर नक्कीच तुला जपावे लागेल, तेव्हाच देव तुला जपतील. स्वीकार व विरोध करता यायला हवा, परंतु ते योग्य गोष्टीचा, योग्य माणसाचा. प्रत्येक वेळी अयोग्य व्यक्तीचा व अयोग्य गोष्टीचा जो स्वीकार करतो व विरोध करतो तो आयुष्यात पश्चातापाशिवाय काही देखील पुन्हा करत नसतो. प्रेमळ भक्तांनो, स्वतःला सिद्ध करता आले म्हणजे प्रसिद्ध व्हायला वेळ नक्कीच लागणार नाही. त्यामुळे नेहमी स्वतःला सिद्ध करा. स्वतः कोणती गोष्ट करू शकता व कोणत्या गोष्टीत तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता हे नक्कीच स्वतःला सिद्ध करा. म्हणजे आयुष्याच्या नजरेत तुम्ही मागे राहणार नाही. एखादी व्यक्ती त्याचा दिसण्याचे नव्हे तर त्याचा स्वभावाचे आकर्षण बनत असते. मित्रांनो, लक्षात ठेवा, सुंदर चेहरा माणसाला फसवेल, मात्र प्रत्येक वेळी चांगला स्वभाव हे देव तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील. जेव्हा तुमचा स्वभाव हा चांगला असेल नक्कीच देव तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर करतील. कधी कधी घेतलेल्या मेहनतीपेक्षा मिळालेल्या यशाची किंमत प्रत्येकाला कमी वाटत असते, मात्र लक्षात ठेवा, परमेश्वर प्रत्येकाला जितकी मेहनत केलेली आहे तितक्यापेक्षा जास्त फळ देत असतो. मात्र प्रत्येकाची मनस्थिती व विचार असे असतात जे कधीही थांबत नसतात. त्याला मर्यादा कसलीही नाही की ते थांबू शकतील. म्हणून लक्षात ठेवा, कधीही समाधान ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आयुष्यात कधीही रडवणार नाही. दुसऱ्याच्या चुकीकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मेहनतीवर लक्ष ठेवलेलं कधीही चांगलं असतं. स्वतःची चूक जी होत आहे त्या चुकीकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर पुन्हा प्रत्येक वेळी तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ मिळणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात दुःख आहेत असे वाटत असते. प्रत्येकाला वाटत असते की आपलेच आयुष्य सर्वात दुःखी आहे. प्रत्येकाच्या मनात ही शंका एक ना एक दिवस नक्कीच येते की या जगामध्ये देव आहे का नाही. या जगात जर देव असले असते तर नक्कीच माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर केले असते व मला माझ्या आयुष्यात पाहिजे ते दिले असते. नक्कीच मी निस्वार्थ मनाने प्रत्येक काम करतो, चांगल्या मनाने मी काम करतो, तरीही मला माझ्या आयुष्यात हवे ते फळ कसं मिळत नाही. नक्कीच माझे नशीब खराब आहे, माझे भाग्य नक्कीच खराब आहे. असे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात आणि असे प्रश्न जेव्हा येतात आणि जेव्हा तुम्हाला वाटू लागते की आता तुमच्या आयुष्यातील ही शेवटची वेळ आहे, आता यापुढे तुम्हाला यश मिळणे हे शक्य नाही, हे नक्की जणू आता अशक्य आहे असे तुम्हाला वाटू लागते. मात्र विश्वास ठेवा बरं, हीच वेळ असते आयुष्यात सर्वात वर जाण्याची. हीच एक मौल्यवान वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची. या एका भीतीमुळे माणूस पुन्हा इतके प्रयत्न करतो की त्याची मर्यादा ओलांडतो आणि आयुष्यात सर्वात मोठे यश व ध्येय प्राप्त करतो. लक्षात ठेवा, सर्वप्रथम कोणतीही कार्य करत असताना मनात एक विचार आणू नका की या कार्यात नक्कीच तुम्हाला फळ मिळेल असा विचार आणा आणि एक विचार नक्कीच आणू नका, या कार्यात मी मोठा होईल का नाही, या कार्यात मला प्रत्येक वेळी हवे ते यश मला मिळणार का नाही, असे प्रश्न मनात उपस्थित करू नका. जो मनात
असे प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. त्याच्या आयुष्यात दुःखांची संख्या खूप वाढेल. उद्याच्या सुखासाठी आज थोडा नाही तर भरपूर तुला त्रास सहन करावा लागेल. उद्याच्या नक्कीच चांगल्या दिवसासाठी आज तुला वर्तमानात सर्वप्रथम कार्य करावे लागेल व सकारात्मककडे वळावं लागेल. लक्षात ठेवा, जे सध्या तुमच्याची वेळ आहे, सध्या तुमची जी वेळ आहे तीच सर्वात योग्य वेळ आहे. अयोग्य वेळ ही तुमच्या भूतकाळाची नव्हे तर तुमच्या वर्तमानाची असते. लक्षात ठेवा, वर्तमानात माणूस जो करतो तोच तो भविष्यात भोगत असतो. त्यामुळे वर्तमान काळामध्ये जगत असताना अशा पद्धतीने जगा, जेणेकरून भविष्यात अजिबात कोणत्याही प्रकाराच्या दुःखांचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. पुतळा जाळण्यापेक्षा स्वतःमधील वाईट गोष्टींचा जाळ करा. प्रत्येक वेळी नक्कीच आयुष्यात तुम्ही मोठे व्हाल. सगळ्यांना समजून घेणाऱ्यांना सुद्धा समजून घेणारं कमी नक्कीच असतात, मात्र त्यांना समजून घेणारे हे स्वतः परमेश्वर असतात, स्वतः देव असतात, जे त्यांना समजून घेतात व आयुष्यात वर आणतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात जगात ऐकणारं व्यक्ती नक्कीच आयुष्यात मागे सरत असतो आणि जो स्वतःच्या मनाचं ऐकत असतो तो आयुष्यात कधीही रडत नसतो. त्यामुळे सकारात्मकपणे आयुष्यात मनाचे ऐका. नकारात्मक विचाराने नक्कीच तुमच्या मनाचं ऐकू नका. नकारात्मक व सकारात्मक यामधला ज्याला फरक समजला तो आयुष्यात कधीही रडत नसतो. मित्रांनो, जर तुम्ही देखील आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. भेटूया असंच देवांच्या एका नवीन प्रेमळ व भक्तिमय संदेशामध्ये. नक्कीच आजचा हा बाळूमामांचा देवी स्वरूपी संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा. धन्यवाद.